नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर एकूण जीकेच्या 20 प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि हे जे 20 प्रश्न आहेत हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत। का इम्पॉर्टंट आहेत तर हे प्रश्न आपण TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। मग तुम्हाला आता समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे तर TCSच घेणार आहे, म्हणून तुम्हाला या प्रश्नांचा काय करायचा आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे। मग आता इथं काय सांगितलं बघा, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला भारतरत्न। आता भारतरत्न हा एकाच खेळाडूला हा पुरस्कार मिळाला आतापर्यंत, त्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। फक्त एकमेव असा खेळाडू आहे सचिन तेंडुलकर हा की ज्याला भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचे बघा, अलीकडील जे काही भारतरत्न पुरस्कार मिळालेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। मग सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला हे पण विचारू शकतात, तर कधी मिळाला, 2014 ला मिळाला। त्याच्यानंतर 2014 ला अजून कुणाला मिळाला होता बघा, तर CNR राव या दोघांना आणि सचिन तेंडुलकर या दोघांना काय झाला होता, 2014 ला हा पुरस्कार मिळाला होता। 2014 नंतर पहा 2015 ला पुन्हा पुरस्कार देण्यात आला भारतरत्न, कोणाला दिला होता पहा, मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी या दोघांना 2015 ला देण्यात आला। 2015 नंतर डायरेक्ट भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला, 2019 ला कोणाला दिला, एकूण 3 व्यक्तीला दिला। मग या 3 व्यक्ती कोण होते पहा, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख। आता 2019 नंतर डायरेक्ट काय केला, 2024 ला भारतरत्न देण्यात आला आणि 2024 ला भारतरत्न किती व्यक्तीला दिला तर 5 व्यक्तीला दिला। खूप महत्त्वाचं आहे, किती व्यक्तीला दिला असा सरळ सरळ प्रश्न विचारू शकतात। मग किती व्यक्तीला दिला आहे, 5 व्यक्तीला या ठिकाणी दिला आहे। मग आता हे 5 व्यक्ती कोणते आहेत हे तुम्हाला 5ही व्यक्ती तोंडपाठ करून ठेवायचे। पहा, कर्पूरी ठाकूर, चौधरी चरणसिंह, PV नरसिंह राव आणि MS स्वामीनाथन हे 4 व्यक्ती आणि 5वे कोण, लालकृष्ण अडवाणी। यापैकी बघा या चौघांना काय केलाय, मरणोत्तर दिलाय आणि जिवंतपणे कोणाला मिळालाय, फक्त लालकृष्ण अडवाणी यांनाच मिळालाय। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू, 2 नंबर काय विचारले बघा, विशुद्धिमग्ग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। कोणत्या पुस्तकाचे, विशुद्धिमग्ग। मग हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत तर बुद्धघोष हे याचे लेखक आहेत। बुद्धघोषांनी खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे, हे कोणत्या भाषेत लिहिलेला आहे तर पाली भाषेतील ग्रंथ आहे, हे पण लक्षात ठेवायचं। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न 3 नंबर, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली। कॉमन प्रश्न आहे, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली होती, ढाका या ठिकाणी झाली। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली। मग मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती, 1906 साली झाली होती। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, मुस्लिम लीगचे संस्थापक कोण होते। मग मुस्लिम लीगचे संस्थापक कोण होते तर आगा खान हे मुस्लिम लीगचे संस्थापक होते। त्याच्यानंतर मुस्लिम लीगवरती अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलचा मुस्लिम लीगच्या स्थापनेला पाठिंबा होता। मग कोणाचा पाठिंबा होता तर गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटोचा मुस्लिम लीगच्या स्थापनेला काय होता, पाठिंबा होता। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न पाहू, त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी टेस्ट सिरीज कशी असणार आहे, आपली TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला TCS ने घेतलेले एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला उत्तरासहित मिळतील। ठीक आहे, पुढचा सगळ्यात महत्त्वाचं, टेस्ट सिरीजवरती तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे सगळे अतिशय महत्त्वाचे असे विषय नोट्समध्ये असतील।
मग या सगळ्या नोट्सची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा जो स्क्रीनशॉट आहे हा स्क्रीनशॉट मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 काय विचारले बघा, महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागांपैकी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील जागांची संख्या सर्वात जास्त आहे. आता बघा आता काय झालंय, महाराष्ट्राच्या विधानसभेचं इलेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती पुन्हा अशा प्रकारचा प्रश्न काय होऊ शकतो, रिपीट होऊ शकतो. TCSने हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला होता, मग आता पुन्हा ते अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या सर्वाधिक जागा आहेत, तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. एकूण किती जागा आहेत मुंबई उपनगरमध्ये, तर 26 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण जागा किती आहेत, तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत किंवा लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत महाराष्ट्रामध्ये, तर ते आहेत 48 मतदारसंघ. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. किती, 48. आणि विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत, तर विधानसभेचे 288 मतदारसंघ आहेत. म्हणजेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये काय असतात, 6 विधानसभा मतदारसंघ असतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता की प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदारसंघ असतात, तर किती असतात, 6 विधानसभा मतदारसंघ असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 5 नंबर, महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीमधील किमान आवश्यक संविधानिक सदस्य संख्या. आता कशामधली सदस्य संख्या विचारली, नगरपंचायतीमधली. कोणती सदस्य संख्या विचारली बघा, तर किमान. किमान म्हणजे काय, कमीत कमी. मग कमीत कमी सदस्य संख्या किती असते नगरपंचायतीची, 9 असते बघा. आता इथं बघा नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते, 9 ते 20 असते. लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 2 तज्ज्ञ सदस्य काय केले जातात, राज्य शासनाद्वारे नियुक्त केले जातात आणि त्या क्षेत्रातील आमदार व खासदार हे काय असतात, नगरपंचायतीचे पदसिद्ध सदस्य असतात. म्हणजे प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोण नगरपंचायतीचं पदसिद्ध सदस्य आहे, तर कोण असतं, तिथला खासदार आणि आमदार. त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकतात की नगरपंचायतीवरती राज्य शासनाद्वारे किती सदस्य नियुक्त केले जातात, तर किती सदस्य नियुक्त केले जातात, 2 तज्ज्ञ सदस्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. कॉमन प्रश्न, सोपा प्रश्न, परंतु जवळपास 50-60 वेळेस परीक्षेत जशाच तसा विचारलेला प्रश्न. मग ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, चंद्रपूरमध्ये आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत याच्यावरती प्रश्न TCSने विचारला होता. मग किती व्याघ्र प्रकल्प आहेत, एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. मग हे 6 कोणते आहेत लक्षात ठेवा बघा. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अमरावती आहे. त्याच्यानंतर पेंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, नागपूर. त्याच्यानंतर ताडोबा अंधारी ज्याच्यावरती तर आपल्याला प्रश्न होता. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पहा, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये मिळून आहे. त्याच्यानंतर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया आणि बोर व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, वर्ध्यामध्ये. ठीक आहे. हे 6 काय आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तात्या टोपेंचा जन्म झाला. कोणाचा जन्म विचारला आपल्याला या ठिकाणी, तात्या टोपेचा जन्म महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात झाला असं विचारलंय. मग त्यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला होता, तर नाशिक जिल्ह्यामध्ये झाला होता. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, तात्या टोपे यांचा जन्म कधी झाला, तर तो 1814 ला झाला. नाशिक जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात झाला, तर तो येवले या तालुक्यामध्ये झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, तात्या टोपे हे खालीलपैकी कोणाचे सेनानी होते किंवा सेनापती होते, तर हे कोणाचे सेनापती होते, नानासाहेब पेशव्यांचे. त्यालाच काय म्हणतात, दुसरा बाजीराव म्हणतात. याचे काय होते, तात्या टोपे सेनापती होते.
1857चा जो उठाव होता, या उठावामध्ये यांनी काय केली होती, इंग्रजांना खूप जोरदार अशी फाईट दिली होती, लढत दिली होती. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, तात्या टोपे हे कोणाच्या फितुरीमुळे पकडले गेले? तर कोणाच्या फितुरीमुळे? राजा मानसिंह याने काय केली होती, फितुरी करून इंग्रजांना टीप देऊन तात्या टोपेंना पकडलं होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे तात्या टोपे यांना फाशी कोठे देण्यात आली? मग तात्या टोपे यांना फाशी कुठे दिली होती? शिवपुरी या ठिकाणी. शिवपुरी कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे तात्या टोपे यांना फाशी कधी देण्यात आली? तर कधी? 18 एप्रिल 1859. तारखेसहित लक्षात ठेवा. काय आहे? इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला याच्या अगोदर विचारलेला आहे, म्हणून पुन्हा विचारू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर, खालीलपैकी कोणत्या नृत्याचा उगम केरळमध्ये झाला? ऑप्शन बघा, मोहिनीअट्टम, भरतनाट्यम, कुचिपुडी आणि कथ्थक. तर यापैकी मोहिनीअट्टम या नृत्याचा उगम केरळमध्ये झाला. ठीक आहे. मग तुम्हाला बाकीचे पण लक्षात ठेवायची, भरतनाट्यमचा उगम कोणत्या राज्यामध्ये झाला किंवा कोणत्या राज्याचं हे काय आहे, नृत्य आहे? तर हे तामिळनाडूचं आहे. त्याच्यानंतर कुचिपुडी आंध्र प्रदेश आणि कथ्थक उत्तर प्रदेश. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, 9 नंबर. काय विचारलंय? डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. आता भारतामधील सर्वात लांब धरण कोणतं असं विचारलंय. मग कोणतं लांब धरण आहे भारतामधील सर्वात? तर ते हिराकूड आहे. हिराकूड धरण कोणत्या राज्यात आहे हा पण प्रश्न विचारला जातो. मग हे कोणत्या राज्यात आहे? ओडिशा राज्यात आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात लांब हिराकूड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मग हे कोणत्या नदीवरती आहे? तर हे महानदीवरती आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, भारतातील सर्वात उंच धरण कोणतं? मग सर्वात उंच धरण कोणतं आहे? टेहरी डॅम आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड राज्यामध्ये आहे. आणि कोणत्या नदीवरती आहे? तर हे भगीरथी नदीवरती आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की बाबा भारतामधील सर्वात मोठे धरण कोणते? तर सगळ्यात मोठं धरण कोणतं आहे? भाकरा नानगल धरण आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे हे? तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. कोणत्या नदीवरती आहे? तर हे सतलज नदीवरती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं विचारला जातो की भाकरा नानगल धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर भाकरा नानगल धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? गोविंद सागर म्हणतात. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हे लक्षातच ठेवायचं, तोंडपाठ ठेवायचं. ठीक आहे. 10 नंबर, 31 मार्च 2020 रोजीनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही? आता महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही असं विचारलंय. तुम्हाला लक्षात ठेवायचे, महाराष्ट्रामध्ये 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या कार्यरत आहेत. मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? मुंबईमध्ये एक आहे, नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये, म्हणजेच जळगाव जिल्ह्यामध्ये काय नाही? आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. मग आता हे जे 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत यांचे नाव काय आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग मुंबईचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याचं नाव काय मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. ठीक आहे. त्याच्यानंतर नागपूरचं जे विमानतळ आहे याचं नामांतरण काय आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि पुण्याचं जे विमानतळ आहे याचं सध्याचं नाव काय आहे? पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच सध्याचं नाव आहे. परंतु नवीन नाव याचं एक प्रस्तावित आहे. प्रश्न विचारू शकतात, कोणतं? छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं काय प्रस्तावित आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या व्हिडिओला लाईक केली नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? मग भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. कधी मिळाला? लक्षातच ठेवा, कधी? 2014ला. कोणत्या पुस्तकासाठी? तर हिंदू. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारला जातो, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली? मग याची सुरुवात कधी झाली होती? 1965 पासून हा पुरस्कार सुरुवात आहे. ज्ञानपीठ पुरस्कार कोण देतं? तर भारतीय ज्ञानपीठ या नावाने एक संस्था आहे आणि ती हा पुरस्कार देते. याचं स्वरूप काय आहे? तर 11 लाख रुपये आणि सरस्वतीची प्रतिमा ही काय केली जाते? या पुरस्कारामध्ये दिली जाते बक्षीस स्वरूपामध्ये. पहिले विजेते कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्काराचे? प्रश्न विचारला जातो. तर कोण आहेत? गोविंद शंकर कुरूप. आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला कोण आहे?
तर ते आहे आशापूर्णा देवी. कधी मिळाला होता? 1976 ला. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. वाकाटक राजवंशाचा संस्थापक विंध्यशक्तीचा उत्तराधिकारी डॅश डॅश होता. काय विचारलंय? वाकाटक राजवंशाचा संस्थापक जो होता विंध्यशक्ती याचा उत्तराधिकारी कोण होता? म्हणजे विंध्यशक्तीनंतर गादीवर कोण आला असं विचारलंय. मग विंध्यशक्तीनंतर गादीवरती कोण आला होता? तर तो आला होता प्रवरसेन पहिला हा आला होता. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो वाकाटक घराण्याचा किंवा वाकाटक राजवंशाचा संस्थापक कोण आहे? मग संस्थापक कोण आहे? विंध्यशक्ती आहे. किंवा प्रश्न असा सुद्धा विचारला जातो वाकाटक घराण्याचा मूळ पुरुष कोण आहे? तर तो कोण आहे? विंध्यशक्ती आहे. आता हा जो विंध्यशक्ती आहे याला काय म्हटलं जायचं? तर याला विंदेशीचा राजा म्हटलं जायचं. आणि विंदेशीचा राजा का म्हटलं जायचं? तर याने माळवा प्रदेश जिंकल्यामुळे त्याला विंदेशीचा राजा म्हटलं जायचं. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो वाकाटक घराण्यामधील वैदिक धर्माचा पुरस्कार करणारा राजा कोणता होता? तर तो कोणता होता? प्रवरसेन होता. आणि या प्रवरसेननी काय केले होते? 4 अश्वमेध यज्ञ केले होते. लक्षातच ठेवायचं. प्रश्न विचारला जातो वाकाटक घराण्यामधील कोणत्या राजाने 4 अश्वमेध यज्ञ केले होते? तर ते कोणी केले होते? प्रवरसेननी केले होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर. राठवानी घेर हे डॅश डॅश येथील आदिवासी नृत्य आहे. कोणतं आदिवासी नृत्य विचारलंय? राठवानी घेर विचारलंय. मग हे कुठलं आहे? तर हे गुजरात राज्यातील नृत्य आहे. आणि हे कोणत्या आदिवासींचं पारंपरिक नृत्य आहे? प्रश्न विचारू शकतात. राठवानी घेर हे कोणत्या आदिवासींचं पारंपरिक नृत्य आहे? तर कोणत्या आदिवासी जमातीचं? राठवा ही जी आदिवासी जमात आहे यांचं हे काय आहे? पारंपरिक नृत्य आहे. आता तुम्हाला इतर काही बाकीचे मी सांगतो नृत्य आणि राज्य लक्षात ठेवायचंय. मग महाराष्ट्राचं नृत्य कोणते आहेत बघा? तमाशा, लावणी, कोळी आणि ललिता याच्यावरती आता TCSने प्रश्न विचारला होता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कर्नाटकचं यक्षगान आहे आणि कर्मा आहे. छत्तीसगडचं लोटा प्रश्न TCSने विचारला होता. ठीक आहे. मध्य प्रदेशचं मटकी, रवडा नाच आणि कुलपती. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातू आढळते? कॉमन प्रश्न होता. सर्वाधिक लोह कुठे आढळतं? गडचिरोलीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लोह खनिजाचे किती प्रकार आहेत? प्रश्न विचारला जातो. लोह खनिजाचे प्रकार किती आहेत? तर किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. याच्यामधील सर्वात उच्च दर्जाचं लोह खनिज कोणतं आहे? तर ते मॅग्नेटाइट आहे. आणि सगळ्यात कमी दर्जाचं कोणतं आहे? सिडेराइट आहे. ठीक आहे. बाकीचं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण मॅग्नेटाइट आणि सिडेराइट लक्षात ठेवायचं. 15 नंबर. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही असं विचारलंय? ऑप्शन बघूया. गोवा, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. गुजरातची आहे, तेलंगणाची आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं महाराष्ट्राला किती राज्याच्या सीमा लागून आहेत? तर महाराष्ट्राला एकूण 6 राज्याच्या सीमा लागल्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे. ठीक आहे. मग हे 6 राज्य कोणते आहेत बघा? मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, गोवा आहे आणि गुजरात आहे. ठीक आहे. आता प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागते? तर सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागते? मध्य प्रदेशची लागते. आणि सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याची लागते? तर गोवा राज्याची सगळ्यात कमी सीमा लागते. पुढचा 16 नंबर. आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? आत्मनिष्ठ युवती समाज कोणी स्थापना केली होती? येसुबाई गणेश सावरकर यांनी केली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर. लखनौ येथील 1857च्या उठावाचं नेतृत्व डॅश डॅश यांनी केलं. कुठला उठाव सांगितला आहे? लखनौ इथला. मग कोणी केलं होतं? तर अवधच्या बेगमांनी काय केलं होतं? 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. कुठं? लखनौ या ठिकाणी. ठीक आहे. लखनौ या ठिकाणी उठावाला सुरुवात कधी झाली? प्रश्न तारखेसहित विचारला होता. कधी झाली? 30 मे 1857ला. ठीक आहे. नेतृत्व कोणी केलं होतं? बेगम हजरत महल यांनी. आणि यांनी काय केलं होतं? त्यांचा जो मुलगा होता कादिर याला काय केलं होतं? गादीवर बसवले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो लखनौ मधील उठाव इंग्रजांनी कधी मोडून काढला? तर कधी? खूप महत्वाचं आहे. 22 मार्च 1858ला मोडून काढला. आणि कोणत्या सेनानींच्या नेतृत्वामध्ये हा उठाव मोडून काढण्यात आला होता? ऑट्रम ओ हेवलॉक. इम्पॉर्टंट आहे. प्रश्न विचारला होता TCSने यांच्यावरती. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. बंगाली साहित्यातील नीलदर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? नीलदर्पण हे काय आहे? तर हे एक नाटक आहे.
कुठलं आहे, कोणत्या भाषेमधलं आहे, तर बंगाली भाषेमधलं आहे. आणि हे नाटक कोणी लिहिलेलं आहे, तर दीनबंधू मित्र यांनी लिहिलंय. कधी? 1858-59ला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे प्रदर्शित कधी करण्यात आलं? 1860ला. आणि कुठं प्रदर्शित करण्यात आलं होतं? ढाक्यामध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. आणि हे कशावरती आधारित आहे, तर बंगालमधला जो निळीचा उठाव होता ना, याच्यावरती आधारित हे नाटक असल्यामुळे काय, हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? काय विचारलंय? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र. मग कोणतं होतं, तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. दीनबंधूची स्थापना कधी झाली विचारलं जातं? 1877ला. दीनबंधूचे संपादक कोण होते विचारलं जातं. मग संपादक कोण होते, तर ते कृष्णराव भालेकर हे काय होते, दीनबंधूचे संपादक होते. पुढचा प्रश्न आपला 20 नंबर. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, हे कोणी म्हटले? तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, हे कोणी म्हणलं असं आपल्याला विचारलंय. मग याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.